Good morning to everyone. Today we are going to discuss the first chapter or the first lesson of our syllabus, and now we are going to study the Golden Touch, which is written by Nathaniel Hawthorne. Nathaniel Hawthorne. नथानियल हॉथॉर्न हा कोण आहे तर हा एक अमेरिकन नॉवेलिस्ट तसेच एसेइस्ट तसेच पोएट आहे. he was born in 1804 and he was died in 1864. He has wrote many novels such as the well published novel The Scarlet Letter, which is written in a Puritan age, and this is also written by Nathaniel Hawthorne. Who is Nathaniel Hawthorne? He is a American novelist, a well-known novelist, and now we are going to study one of the best story of or a lesson of Nathaniel Hawthorne. So now we will read the chapter, and we will discuss what is the main theme or what is the moral theme of this chapter. Long ago there lived a very rich man called Midas. There are 4 characters in this chapters. मिडास हा कोण आहे तर हा एक किंग आहे, तर तो एक राजा आहे. मेरीगोल्ड ही त्याची एक छोटीशी मुलगी आहे. तसेच आणखी एक म्हणजे यामध्ये एक स्ट्रेंजर आहे आणि एक देवदूत आहे, गणदेवता आहे. त्यामध्ये लॉन्ग एगो देयर लिव्ह अ व्हेरी रिच मॅन कॉल्ड मिडास नावाचा एक राजा हा खूप वर्षापूर्वीपासून राहत असत होता. बिसाइड्स बीइंग रिच ही वॉज अ किंग. त्याचे जे काही ऐश्वर्य आहे त्या ऐश्वर्यामुळे तो राजा म्हणून ओळखला जायचा. अँड ही हॅड अ लिटल डॉटर कॉल्ड मेरीगोल्ड. त्याला एक छोटीशी मुलगी होती. त्या मुलगीचं नाव त्यानं काय ठेवलेलं तर सोनपरी, म्हणजेच मेरीगोल्ड हे त्याच्या मुलगीचं नाव होतं. किंग मिडास लव्ड अ गोल्ड मोर दॅन एनिथिंग एल्स इन द वर्ल्ड. किंग मिडास लव्ड गोल्ड मोर दॅन एनिथिंग एल्स इन द वर्ल्ड. जगामधले जे काही गोष्टी आहेत सर्वात अतिशय सुंदर किंवा सर्वात जास्त त्याला मोहवणारी गोष्ट म्हणजे तर सोनं होते. त्याला सोन्याची खूप आवड होती. कोणाला होती तर किंग मिडासला. ही लिव्ड बीइंग अ किंग. ही लाइक्ड बीइंग अ किंग चिफली बिकॉज ही लव्ड हिज गोल्डन क्राउन. त्याला जे काही त्याचं सोन्याचं राज्यमुकुट होतं किंवा राज्यपाल होतं त्याच्यावर त्याचा अभिमान होता आणि त्याला त्याची खूप आवड होती. देन ही लव्ड हिज डॉटर डिअरली टू. तो सोन्यावर जितकं प्रेम करायचा तितकंच तो त्याच्या मुलगीवरही प्रेम करायचा. अँड द मोर ही लव्ड हर द मोर गोल्ड ही वॉन्टेड फॉर हर सेक. जितकं काही सोनं त्याला पाहिजे होतं तिच्याकरिता त्याहीपेक्षा तो त्याच्या मुलगीवर अत्यंत प्रेम करायचा. When the king Midas saw the golden light on the sun at evening, when the king Midas saw the gold light of the sun at evening, eveningचे जे काही टाइम आहे, when the king Midas saw the golden light at the eveningला जे काही लाईट दिसतो त्याला गोल्डन कलरचा, तो लाईट पाहिल्यानंतर तो विचार करतो की ही विशेस इट कुड टर्न एव्हरीथिंग इन रिअल गोल्ड. त्याला असं वाटतं की जसं हे गोल्डन लाईट आहे तसं सगळं काही या जगात मी जे काही पाहतो, जे काही मी स्पर्श करतो ते सर्व हे गोल्डन असल्याप्रमाणे दिसणं त्याला आवडायचं. त्याला वाटत होतं की सर्व जे काही तो टच करतो, जे काही तो पाहतो ते सर्व जर रिअल गोल्डच्या स्वरूपात त्याला दिसेल तर त्याला अतिशय आनंद होईल. वेन मेरीगोल्ड केम टू हिम विथ अ बंच ऑफ स्वीट येलो फ्लॉवर्स. मेरीगोल्ड काय करते तर बंच ऑफ जे काय फ्लॉवर्सचा जे काही गुच्छ असतो तो ती त्याच्यासमोर घेऊन येते आणि म्हणते की हे फ्लॉवर किती मस्त आहेत ना किंवा किती सुंदर आहेत ना. तेव्हा तो काय म्हणतो, ही वुड से इफ दे वेअर ॲज गोल्डन ॲज दे लुक
दे वुड बी वर्थ पिकिंग. जर जर ते सोन्याचे असते तर अतिशय सुंदर दिसले असते, परंतु आता जे काही तुझ्या हातात जे फ्लावर्स आहेत ते इतके पण काही सुंदर नाही आहेत. म्हणजेच मेरीगोल्डच्या दृष्टीने ते फ्लावर्स हे जगातलं सर्वात सौंदर्य आहे, परंतु तिच्या वडिलांच्या दृष्टिकोनाने म्हणजे मिडासच्या दृष्टिकोनाने ते फ्लावर्स काय आहेत तर इतकेही सुंदर नाही आहेत जितके त्याला ते गोल्डच्या स्वरूपात सुंदर दिसले असते. अँड इवन द roses in his garden did not please him anymore, and the largest and sweetest and the most beautiful roses ever seen, because they are not made of gold. किती जरी सुंदर आणि किती जरी अट्रॅक्टिव्ह फ्लावर्स असले तरी ते मला इतके सुंदर दिसत नाहीत, कारण ते गोल्डचे नाही आहेत. And although the king was very fond of music in his youth, and the only music he loved now was the sound of gold coins one against another. त्याला जगातलं जे काही सर्वात सुंदर म्युझिक आहे त्याला काय आहे तर त्याला गोल्डचे कॉइन जे खणकतात, जे आपण जे टाकत असतो मोजत असताना जे त्याचा आवाज येतो, तो आवाज जो आहे त्याच्यासाठी तो जगातला सर्वात जास्त सुंदर असा आवाज आहे. ॲट लास्ट द किंग मिडास कुड नॉट बिअर टू टच एनिथिंग दॅट वॉज नॉट गोल्ड. त्याला काय वाटायचं, त्याला इतका अहंकार किंवा इतकं अट्रॅक्टिव्हनेस होतं त्याला कशाकडे होतं तर त्याला सोन्याची इतकी आवड होती की जो काही तो स्पर्श करायचा त्याला स्पर्श करावासा नाही वाटायचा. जे काही सोन्याचं नाहीये त्याला स्पर्श करणं हे त्याला आवडत नसते. ही यूज टू गो डाऊन टू अ सिक्रेट रूम अंडर हिज पॅलेस वेअर ही केप्ट हिज प्रिसियस स्टोन. तो काय करायचा, जिथं जे काही त्याच्याकडे साठवलेलं सोन्याचे कॉइन आहेत ते कॉइन काय करायचा, तो त्याची जी काय स्टोर रूम होती सोन्याची साठवलेली तिथे नेऊन ते सोनं तिथे तो ठेवायचा. तसेच तो प्रत्येक दिवस ते सोन्याचा जो काही ढीग आहे तो वन बाय वन मोजत असायचा. अँड ही वुड लेट हिमसेल्फ इन अकाउंट हिज गोल्ड पीसेस. तो जास्तीत जास्त वेळ हा जे काही सोनं आहे, जे काही त्याची नाणी आहेत सोन्याची ती काउंट करण्यात हा तो व्यस्त राहायचा. अँड he would hold the bar of gold and admire his gold cup and plates, and until he could hardly bear to leave them. And now in those days a great many wonderful things used to happen just as they do today. जसं काय जे काही गोष्टी ह्या सिच्युएशनमध्ये व्हायच्या ते खूप काही वंडरफुल थिंग्स ह्या त्या काळात प्रत्येकाला अनुभवायला भेटायच्या. तसेच one morning the king Midas was in his treasure room, and when he notices that the sun was shining into the room more brightly than usual. जेव्हा तो one morning the king Midas was in his treasure room, and when he notices that the sun was shining into the room more brightly than usual. जे काही सोनं धरणं त्या स्टोर रूम मध्ये ठेवलेलं आहे त्या सोन्यापेक्षा जेव्हा सूर्य हा जास्तीत जास्त चकाकताना त्याला दिसतोय तेव्हा तो विचार करतोय की नॉट ओनली दॅट बट अ स्ट्रेंजर स्टूड देअर. फक्त तिथे शायनिंग नाहीये, कशाचं शायनिंग नाहीये तर सनराईजचं शायनिंग नाहीये, तर तिथे एक स्ट्रेंजर ही देखील तिथे थांबलेला त्याला दिसतोय. आणि स्माइलिंग ॲट हिम इन द लाईट ऑफ द सनबीम. स्माइलिंग ॲट हिम इन द लाईट ऑफ द सनबीम. जे काही त्याच्यावर जे काही त्याच्यावर सनराईजचे जे किरणं पडत आहेत त्या किरणांच्या मध्ये तो स्माइल करताना स्ट्रेंजर हा मिडासला दिसतो आहे. King Midas knew that he had locked himself in usual, and so he guessed that his visitor was no ordinary person. जर त्याच्या राज्यात त्याचे जे राज्य असेल तिथे एक अगदी सामान्य स्वरूपातला एक सामान्य माणूस हा आलेला असतो आणि त्या व्यक्तीला मिडासने काय केलेलं असतं तर अतिशय आदराने तसेच त्याच्या आदर सन्मानाने त्याला तिथे राहण्यास जागा दिलेली असते आणि तसेच
दिलेले असते. आणि जो तो ऑर्डिनरी पर्सन असतो, तो पर्सन हा तिथे आलेला असतो, तो हा कोण असतो तर तो वनदेवतेचा हा भक्त असतो. आणि तो वनदेवता जो काय आहे तो मिडासने त्याच्या भक्ताला चांगल्या पद्धतीने सांभाळलेला आहे हे विचार करून तो जे काही मिडासला हवं आहे ते वरदान देण्यासाठी तो तिथे आलेला असतो. The stranger looked at the gold pieces that the king was counting. तो स्ट्रेंजर काय करतो तर स्टोर रूम मध्ये आहे. आता स्टोर रूम मध्ये कोण कोण आहे तर मिडास आणि स्ट्रेंजर आहे. स्ट्रेंजर म्हणजे कोण आहे तर तो देवदूत आहे किंवा तो वनदेवता आहे. स्ट्रेंजर लुक्ड ॲट द गोल्ड पीसेस दॅट द किंग वॉज काउंटिंग. तो काय बघतोय तर स्टोर रूम मध्ये किंग मिडास काय करतोय तर जे काही त्याचं सोन्याने जे गुंफा ठेवलेला आहे त्याने तो ढीग काय करतोय तर वन बाय वन सगळे काउंट करत तो थांबलेला दिसतोय. And the stranger looked at the gold pieces that the king was counting and you seems to be a very rich man, he said. तो काय म्हणतो त्याच्याकडे जो तो सोनं मस्ताना त्याला पाहतो तेव्हा तो काय म्हणतो तर तुला खूप श्रीमंत बनायचं आहे असं मला दिसून येते. कारण म्हणजे जो काही तो सोनं काउंट करतोय हे पाहून त्याला काय होतंय तर त्याला वाटतं की यू सीम्स टू बी अ व्हेरी रिच मॅन, ही सेड. तो म्हणतो की तुला खूप रिच मॅन बनायचं आहे, तुला खूप श्रीमंत बनायचं आहे म्हणून तू काय करतोयस तर गोल्ड कॉइन हे मोजतोयस. बट इट हॅज टेकन मी अ लॉंग टाइम टू कलेक्ट दिस गोल्ड. तो काय म्हणतो किंग मिडास तर हे जे काही सोनं आहे ते सोनं मला मोजण्यासाठी खूप वेळ निघून गेलेला आहे. बट इट हॅज टेकन अ लॉंग टाइम टू कलेक्ट दिस. हे जितका ढीग दिसतोय हे तितकंच कलेक्ट करण्यासाठी मला खूप असं टाइम हे निघून गेलेलं आहे. अँड सेड किंग मिडास इफ आय कुड and if I could live 1,000 years I might have time to get richer. जर मी 1000 वर्ष जिवंत राहिलो असतो, जर मला 1000 वर्षाचं जर आयुष्य देवानं मला दिलं असतं तर मी खूप रिच झालो असतो किंवा खूप असं सोनं कलेक्ट केलं असतो. परंतु माझ्याकडे काय आहे तर फक्त 100 वर्षांचं आयुष्य आहे आणि ह्या ज्या काळात मला सोनं हे अत्यंत जास्तीत जास्त कलेक्ट करायचं आहे. And what? Aren't you satisfied? Aren't you satisfied? तो काय म्हणतो काय तुला म्हणजे सॅटिस्फॅक्शन नाही. जे काही तुझ्याकडे इतकं सोनं आहे, जे काही तुझ्याकडे ऐश्वर्य आहे त्याचं तुला समाधानी त्यात तू समाधानी नाही आहेस का असं कोण विचारतं तर स्ट्रेंजर हा मिडासला विचारतो. व्हॉट एल्स डू यू वॉन्ट? तुला काय हवं आहे की तू इतकं म्हणजे सोनं कलेक्ट करतोयस की तुला असलं काय ऐश्वर्य तुला हवं आहे ज्यामुळे तू प्रयत्न करतोयस असं कोण म्हणतं तर स्ट्रेंजर त्याला विचारतो. मिडास थॉट केअरफुली. मिडास काय करतो तर खूप म्हणजे विचार करतो आणि तो म्हणतो की दिस वॉज अ वंडरफुल चान्स अँड ही फेल्ट दॅट द स्ट्रेंजर हॅड अ मॅजिकल पॉवर. त्याला काय वाटतं की जो स्ट्रेंजर आहे त्या स्ट्रेंजरकडे काहीतरी अशी मॅजिकल पॉवर आहे ज्या पॉवरने मला जे काही हवं आहे मी सर्व प्राप्त करू शकतोय. अँड मिडास थॉट केअरफुली दिस वॉज अ वंडरफुल चान्स. हे माझ्यासाठी खूप एक सुवर्ण संधी आहे. यातून मी जे काही मागेन ते मला मिळणार आहे. आय एम टायर्ड ऑफ कलेक्टिंग माय रिचर्स सो स्लोली, ही सेड. मी जे काही सोनं कलेक्ट करतोय ते कलेक्ट करून मी काय झालेलं वैतागलेलो आहे. असंच मी किती दिवस मी कलेक्ट करत राहणार आणि मला सोन्याची खूप आवड आहे. ही सेड आय विश एव्हरीथिंग आय टच कुड बी टर्न इनटू द गोल्ड. तो आता इथे काय करतो की असं वरदान मागतो ज्या वरदानानं त्याचं आयुष्य हे शाप बनून जाते. तो म्हणतो की ही सेड आय विश एव्हरीथिंग टच कुड आय टर्न इनटू गोल्ड. मी ज्या काही वस्तूला स्पर्श करीन ते सोन्याच्या स्वरूपात रूपांतर होण्याचं वरदान हे मला पाहिजे असं तो कोणाला मागतोय तर असं तो वनदेवतेला मागतो. त्या स्ट्रेंजरला तो वरदान मागतो. द गोल्डन टच एक्सप्लेन द स्ट्रेंजर आर यू शुअर यू वुड नेव्हर रिग्रेट इट. तू
म्हणजे जे काही तू मागितलेलं आहेस त्या वरदानाचं तुला भान आहे का? द गोल्डन टच एक्सप्लेन द स्ट्रेंजर अँड आर यू शुअर यू वुड नेव्हर रिग्रेट इट. जर तू हा वरदान मागितला आहेस, परंतु मी तुला हा वरदान देऊही शकतो, परंतु ह्या वरदानातून तू खुश राहू शकणार नाहीस किंवा तू संतुष्ट राहू शकणार नाहीस असं कोण म्हणतं की स्ट्रेंजर त्याला म्हणतोय. परंतु याबद्दल काही रिग्रेट करायचे नाही. हाऊ कुड आय रिग्रेट सच अ थिंग सेड मिडास. मी कसं रिग्रेट करणार किंवा मी म्हणजे मला पश्चाताप कोणत्या गोष्टीचा होणार असं तो म्हणतो. कारण इट वुड गिव्ह मी अ परफेक्ट हॅपीनेस ॲट लास्ट. त्याला काय वाटतं की सोनं त्याला अत्यंत आवडायचं, त्यामुळे त्याला वाटतं की आता सोनं ज्या काही गोष्टीला मी स्पर्श करेल ते सोन्यामध्ये टर्न होणार आहे. तर माझे इतका ऐश्वर्यवान, माझे इतकं धनवान या जगावर या सृष्टीवर राज्य करणारं कोणीच नसणार आहे. आणि तो काय म्हणतो की इट वुड गिव्ह मी अ परफेक्ट हॅपीनेस ॲट ऑल. म्हणजेच त्याला जे काय आहे ते जे काही हॅपीनेस आहे ते पूर्णपणे त्याला भेटणार आहे असं त्याला गैरसमज झालेला असतो. कारण त्याला सोन्याचं जे काय असतं त्याला सोन्याची आवड असते आणि तो त्याच्या मोहात पूर्ण मोडून पडलेला असतो. व्हेरी वेल देन द स्ट्रेंजर सेड ॲज ही टर्न टू गो. Very well, then the stranger said as he turned to go. Tomorrow at sunrise you will find you have the golden touch. तो काय म्हणतो की तुझी ही विश मी पूर्ण करेन आणि उद्याची जी काही पहाट आहे त्या पहाटेनंतर किंवा जे काही सनराईज होणार आहे सनराईजच्या नंतर तुझी ही विशच कंप्लीट होणार आहे. त्या रात्री तो काय करतो की जेणेकरून मी उठल्यानंतर सर्व काही मला सोन्याचं पाहायला भेटणार आहे. याच्या ज्या गडबडीत किंवा ह्याच्या ज्या हॅपीनेसमध्ये तो काय करतो तर तो झोपी देखील जात नाही. And the light of the sunbeam brightened so vividly and that Midas closed his eyes and when he opened them again the stranger had a word. तो काय करतो मिडास काय करतो तर त्याचे डोळे हे त्याची विश कंप्लीट झाल्यानंतर डोळे झाकून उघडेपर्यंत तिथून स्ट्रेंजर काय झालेला असतो तर स्ट्रेंजर तिथून निघून गेलेला असतो. नेक्स्ट मॉर्निंग द किंग मिडास अवोक बिफोर द डाउन. तो उठण्याआधी he looked eagerly to see if his bed has been turned into the gold. तो उठल्यानंतर लगेच काय करतो तर तो त्याचे जे काही बेड आहे त्या बेडला तो काय करतो तर स्पर्श करून पाहतो की त्याचं बेड हे सोन्यात रूपांतर होतं की नाही. And we turned into the gold, but no, it was exactly as it had been before. And पण ते जसं काही होतं तसंच राहतं. परंतु काही वेळ निघून गेल्यानंतर ना he lay very disappointed and looking around his room, and suddenly the earliest sunbeam of the rising sun shone and through the window and up to the ceiling above, and it seemed to reflect its golden light toward him. तो जेव्हा तो पाहतो विंडोमधून तो बाहेरच्या साईडला तो पाहतो तेव्हा इट सीम्स टू रिफ्लेक्ट इट्स गोल्डन लाईट टुवर्ड्स हिम. गोल्डन लाईट जे काही आहे जे सनराईजचं जे गोल्डन लाईट आहे ते लाईट त्याच्यावर पडलेलं तो पाहतो. अँड लुकिंग ॲट द शीट ऑन हिज बेड Midas was astonished to find that it had become a cloth of gold. त्याला काय आता जे काही त्याला भेटलं जे काही त्याला वरदान भेटलेलं आहे त्या अनुषंगाने तो काय करतो तर तो पहिल्यांदा बेडला स्पर्श करतो तर त्याचा बेड हा पूर्ण सोन्याचा होऊन जातो. आणि त्यानंतर तो काय करतो तर it seems to reflect its golden light towards him. Looking at the sheet on his bed, and Midas was astonished to find that it had become a cloth of gold, and the golden touch had truly come to him with the first sunbeam. जे काही आहे तो आता जेव्हा त्याला कळतं की तो बेडला स्पर्श केल्यानंतर ना बेड जेव्हा सोन्यात रूपांतर होतं त्याला असं वाटायला लागतं की ज्या काही गोष्टीला मी स्पर्श करत जाईल ती वस्तू ही सोन्यामध्ये रूपांतर होणं ही गरजेची आहे. लुकिंग अराउंड हिज रूम and the golden touch had truly come to him with the first sunbeam, and the king Midas got out of bed in excitement, and
he touches one of the legs of his bed, and as he did so, and it immediately became a golden pillar. तो जसं जसं काही टच करत जातो, he touches one of the legs of his bed. त्याच्या बेडचा जे पाय आहे त्या पायाला तो स्पर्श करतो आणि तो काय पाहतो तर बेड हा पूर्णपणे सोन्याच्या रूपांतर होताना तो पाहतो. इट बिकेम अ गोल्डन पिलर अँड ही पुल्ड द कर्टन ॲट द विंडो अँड ॲट वन्स इट बिकेम्स गोल्डन टू and at once it became a gold too. The king Midas got out of bed in excitement. He touches one of the leg of his bed, and as he did so, and it immediately became a golden pillar, and he pulled the curtain at the window, and at once it became a golden. तो काय करतो तर जे काही त्याचं बेड आहे त्या बेडला तो काय करतो त्याच्या बेडच्या पायाला हात स्पर्श करतो आणि त्याच्याकडे जेव्हा ही गोल्डन टचची जी काही स्ट्रेंथ किंवा जे काही त्याच्याकडे जे त्याला वरदान भेटलेलं आहे त्या वरदानाच्या अनुषंगानं ते कशात रूपांतर होते तर सोन्याच्या रूपात हे त्याचं बेड रूपांतर होताना त्याला दिसते. Midas was astonished to find that and found himself dressed in the golden. त्यानंतर तो काय करतो तर स्वतःचे जे काही अंगवस्त्र आहेत त्यांना स्पर्श करतो आणि तो काय करतो की स्पर्श करतो आणि तो ते टर्न होताना पाहतो. He looked up his spectacles and put them on, and he found the cloth see nothing at all, and the glasses had turned into the gold, and he could not see through them, and he took them off again. तो राजवाड्यात निघत असताना जसं काही त्याच्या दरबारात तो निघतो तसं प्रत्येक गोष्टीला तो काय करत जातो स्पर्श करत जातो जेणेकरून जे काही त्याला दिसेल ते सर्व काही सोन्यामध्ये रूपांतर होताना त्याला पाहायची इच्छा असते. And he looked up his spectacles and put them on. The found of he could see nothing at all, and the glasses had turned into the gold, and he could see through them, and he took them off again. And never mind, he thought to himself, and the golden touch is worth more than the pair of spectacles, and marigold will be able to read to me. म्हणजे तो काय विचार करतो तर जे काही माझ्याकडे आहे ते सर्व गोल्डन टच इतकं सुंदर नव्हतं. आता माझ्यासाठी गोल्डन टच हे काय झालेलं आहे तर अतिशय सुंदर स्वरूपात माझ्यासमोर हे दिसत आहे अँड मी ते अनुभवत आहे. King Midas went downstairs and in the garden, and he notices that even the brass handle of the door became a gold as soon as he turned it, and then he went among the rose trees and had always been in his pride and joy in the past. त्याला काय असतं तर ऐश्वर्याचा मोठा गर्व झालेला असतो. जे काय त्याच्याकडे वरदान आहे त्या वरदानाचा तो गैरवापर करत तो काय करतो तो राजवाड्यातून निघताना प्रत्येक गोष्टीला जे काही त्याला टेबल जे काही स्पून किंवा जे काही फ्लावर पॉट दिसतात तर त्यांना तो काय करत जातो तर स्पर्श करत जातो जेणेकरून ते सर्व सोन्यामध्ये रूपांतर झालं पाहिजे. आणि नंतर तो काय करतो की महिलाच्या बाहेर निघाल्यानंतर जे काही फ्लॉवर्स आहेत जे मेरीगोल्डला खूप अत्यंत आवडायचे फ्लॉवरचे जे काही बटरफ्लायज आहेत त्यांना सर्वांना तो काय करतो तर स्पर्श करतो जेणेकरून ती निसर्ग समृद्धी जी काय आहे ती देखील कशामध्ये टर्न होते तर ती देखील सोन्यामध्ये टर्न होताना आपल्याला दिसते. अँड द मेरीगोल्ड विल बी एबल टू रीड them me. And the king Midas went down straight into the garden मध्ये जातो आणि he notices that even the brass handle of the door became a gold as soon as he turned it, and he went among the rose trees and that had always been in the pride and joy in the past. आधी जे काही त्यांना फिलिंग भेटायची जे काही त्यांना सौंदर्य खूप भेटायचं जे आनंद त्यांना अनुभवायला भेटायचं तो आनंद आता हल्ली काय झालेला आहे तर तो सोन्यामध्ये रूपांतर केलेला आहे. त्यामुळे तो हॅपीनेस जे काही सोन्यामध्ये तो प्रत्येक वृक्ष पाहतो हा हॅपीनेस हा फक्त कोण फील करतोय तर मिडास हा तेवढाच ते हॅपीनेस फील करतोय. परंतु मॅरीगोल्ड किंवा मॅरीगोल्डची आई जी आहे त्या दोघींच्या दृष्टिकोनातून हे जे काही हॅपीनेस आहे हे मिनिंगलेस आहे. कारण त्यांना सौंदर्य जे काही प्रकृतीचं सौंदर्य आहे त्या सौंदर्यापेक्षा अतिश्रेष्ठ किंवा सोनं किंवा हिऱ्याचं जे काही असलं तरी मौल्यवान हे नेचरपेक्षा जास्त त्यांच्यासाठी काहीच नाही आहे. परंतु मिडास हा काय झालेला आहे तो भुललेला आहे. कशात भुललेला आहे तर तो सोन्याच्या खाणी किंवा सोन्याच्या मोहात तो भुललेला आहे आणि त्याला काय वाटत असेल
की जे काही त्याला सोन्याच्या स्वरूपात दिसेल ते सर्व काही त्याच्यासाठी काय आहे तर त्याच्यासाठी अतिशय सुंदर असं सौंदर्य आहे. वेन ही वेंट इनटू द ब्रेकफास्ट दॅट मॉर्निंग ही फेल्ट मोर हंग्री. त्याला काय वाटलेलं असतं की आता मी जे काही स्पर्श करतो हे सोन्यामध्ये टर्न होणार आहे ते त्याच्या लक्षात नसताना तो काय करतो की मेस जी असते त्या मेसवर जाऊन जेवायला बसतो. तो टेबल डायनिंग टेबलवर तो जेवण्यासाठी जाऊन बसतो. अँड वेन इन द ब्रेकफास्ट दॅट मॉर्निंग ही फेल्ट मोर हंग्री दॅन युजल. तो आधी जितका भूक केलेला असायचा त्याही देखील त्याला अत्यंत भूक ही त्या वेळेस लागलेली होती. अँड व्हाईल ही वॉज वेटिंग फॉर हिज एग्स टू गेट रेडी अँड लिटल मेरीगोल्ड केम इन क्राईंग बटरफ्लाय कॅरिंग बटरफ्लाय घेऊन ही मेरीगोल्ड कुठून आलेली आहे तर बाहेरून मेरीगोल्ड ही बटरफ्लाय घेऊन येते आणि कुठे बसते तर ती डायनिंग टेबलवर बसते आणि तो वेट करतोय कशाचा तर जे काय ब्युटिफुल त्याच्यासाठी एग्स आहेत तो फूडमध्ये तो खाण्यासाठी त्याचा वेट करतोय. अँड लुक्स फादर ही शी क्राईड. ती वडिलांच्याकडे पाहून ती रडते. गोल्डिंग आउट गोल्डन रोज. ती काय करते तर फ्लावर जे काय आहे ते गोल्डन रोज तिनं कॅच करून आणलेलं आहे परंतु ती काय म्हणते की ती रडते आणि ती काय म्हणते तिच्या बाबाजवळ तर आय वेंट टू पिक यू सम रोज अँड दे आर येलो इन हार्ड. मी काही रोज घेण्यासाठी बागेत गेली होती परंतु ते कसे झालेले आहेत तर ते येलो झालेले आणि ते काही हार्ड स्वरूपात ते मला दिसत आहेत. अँड देअर स्वीट सेंट इज अ गॉन. जे काही त्यांचं सौंदर्य किंवा जे काही त्यांची स्मेल होती ती स्मेल केलेली काय झालेली आहे तर आता निघून गेलेली आहे. अँड नेवर माइंड डिअर सेड हर फादर. तो काय म्हणतो की जास्त नको विचार करू. अँड दे आर वर्थ मच मोर लाईक दॅट. जे काही तू पाहत होतेस त्यापेक्षाही देखील तू जे फ्लावर्स पाहिलेले होते जे नेचरचे प्रतीक होते ते त्याच्यापेक्षा अधिक सुंदर अधिक पटीने सुंदर हे काय आहेत तर हे येलो फ्लावर्स म्हणजेच गोल्डन फ्लावर्स आहेत असे तो काय करतो की मिडाज हा मेरीगोल्डला सांगतो. अँड सिट डाऊन अँड कॅट युअर ब्रेकफास्ट. तो काय करतो की बस आणि तू ब्रेकफास्ट कर असं तो तिला म्हणतो. अँड ही poured himself at a cup of coffee as he spoke. तो कॉफी घेण्याचा प्रयत्न करतो आणि जेव्हा तो कॉफी पॉटला टच करतो तेव्हा तो काय होतं तर कॉफी पॉट हा कशामध्ये रूपांतर होतो तर सोन्यामध्ये रूपांतर होतो. त्याला गोल्डन टच जी काही त्याला वरदान भेटलेलं असतं गोल्डन टचचं हे त्याला माहीत असतं परंतु तो ज्या काही वस्तूला स्पर्श करेल ती त्या गोष्टी ह्या सोन्यामध्ये टर्न होणार आहेत तो अनुभवत असतो परंतु त्याच्या लक्षात आलेलं नसतं की जो तो खाणार आहे ते देखील सोन्यात रूपांतर होणार आहे. त्यामुळे सोन्यामुळे त्याची प्रत्येक भूक किंवा प्रत्येक आनंद हा त्याला भेटणार नाही हे त्यांच्या लक्षात आलेलं नसतं. The coffee pot was a golden one when he turned it back on the table. तो टेबलवर जेव्हा स्पर्श करतो तेव्हा टेबल काय होतं तर तोही सोन्यामध्ये रूपांतर होतो. अँड देन ही ट्राईड अ स्पूनफुल ऑफ कॉफी टू सी इट वॉज अ स्वीट अनफ. म्हणजे कॉफी गोड आहे की नाही हे पाहण्यासाठी जेव्हा तो स्पून टच करतो तेव्हा ती कॉफी जी काय आहे ती देखील सोन्यामध्ये रूपांतर झालेली आहे. बट इट हॅड बिकेम अ लिक्विड गोल्ड. काय झालेलं आहे तर लिक्विड झालेलं आहे गोल्डन लिक्विड झालेलं आहे. अँड वेन ही एक्सक्लेम्ड ही वॉज अ थर्स्टी. आणि तो काय म्हणतो की मला खूप भूक लागलेली आहे किंवा मी खूप तहानलेलो आहे असं तो त्याच्या मुलगीला म्हणतो. व्हॉट इज द मॅटर फादर आस्क मेरीगोल्ड काय म्हणते हे काय घडतंय मला काही कळत नाही. ज्या काही गोष्टीला तुम्ही स्पर्श करता ते येलो का होत आहे तर ती मेरीगोल्ड ही काय करते की तिचं डाऊट जे आहे ते डाऊट ती तिच्या फादरला विचारते. अँड नथिंग चाइल्ड ड्रिंक युअर मिल्क मिडास सेज. नथिंग चाइल्ड ड्रिंक युअर मिल्क मिडास काय म्हणतो की काही नाही ते तुला समजणार नाही. तू तुझी कॉफी जी काय आहे तू तुझं जे काही दूध आहे ते तू ड्रिंक कर किंवा तू पी असं तो तिला म्हणतो. बट द एग दॅट ही ट्राईड टू इट the fish and the bread and the butter all food was uneatable for the king and that morning whatever he touches that is turns into the pure gold because he has the ability or he has the golden touch and he has the golden touch and he whatever he
he touches that, this turns into the gold. And then how but the egg that he tried to eat, जे काही तो एक खाण्याचा प्रयत्न करतो, तो त्याला स्पर्श करतो तेव्हा ते देखील सोन्यात रूपांतर होतं. and the fish and the bread and the butter, whatever food he touches, that turns into the pure gold. and how am I to have your breakfast, मी तुमचा ब्रेकफास्ट हा कसा घ्यायला हवा, सॉरी, हाउ एम आय हॅव टू माय ब्रेकफास्ट, ही थॉट्स अँड सच, माझा ब्रेकफास्ट हा मी कसा घ्यायचा हा तो मनातल्या मनात विचार करतोय. आणि ही थॉट्स, सच अ कॉस्टली फूड इज बिफोर मी अँड आय कॅन इट नथिंग, खूप काही असे अतिसुंदर असे फूड्स जे काय तर माझ्या समोर आहेत, परंतु मी खाऊ शकत नाही, याचं त्याला दुःख वाटतं. आणि हे लुक्ड अक्रॉस द टेबल ॲट मेरीगोल्ड, जे काही त्याच्या पुढच्या बाजूला जिथं मेरीगोल्ड बसून खाता येते ती खाऊ शकताना ती जे काही फूड्स खात आहे ती खाऊ शकते, आणि हा खाऊ शकत नाही बिकॉज ऑफ गोल्डन टच, जे काही त्याला गोल्डन टचचं वरदान म्हटलेलं आहे, त्या वरदानामुळे तो काय करतो तर काहीही खाऊ शकत नाही. शी वॉज इटिंग हॅपीली, ती काय करते ती अति आनंदाने ती एन्जॉय करत आहे, जे काही ती जेवत आहे ते ती एन्जॉय करत आहे. हर टीयर्स फॉरगॉट्स, शी लुक्ड अप अँड saw that something was wrong and came round to comfort her father. She looked up, saw and something was wrong and come round to comfort her father. ती तिच्या फादरच्या जवळ येते आणि ती म्हणते की काहीतरी असं घडते जे काही चुकीचं आहे, ते ती म्हणते. परंतु व्हॉट इज अ रॉंग फादर, शी आस्क्ड, काय चुकीचं घडते ती विचारते तिच्या वडिलांना. मिडास बेंड डाऊन अँड किस्ड हिज लिटल डॉटर, तो हे सर्व विचार करण्याआधीच तो काय करतो की मुलीच्या प्रेमात येतो आणि तो काय करतो की तिला किस करतो प्रेमाने. अँड देन व्हॉट अ टेरिबल चेंज कम्स ओव्हर द मेरीगोल्ड, नंतर काय होतं की अतिशय मिडास बेंड डाऊन अँड किस्ड हिज लिटल डॉटर अँड देन व्हॉट अ टेरिबल चेंज केम ओव्हर मेरीगोल्ड, जेव्हा तो स्पर्श करतो, काही विचार करण्याआधी तो काय करतो की त्याच्या मुलीला स्पर्श करतो आणि दुःखदायक घटना ही तिथे घडून जाते. अँड हर स्वीट लिटल फेस टर्न इनटू येलो गोल्ड, जे काही तिथं स्वीट सुंदर असं चेहरा होता तो कशात टर्न झालेला आहे तर गोल्डमध्ये टर्न झालेला दिसत. हर लवली हेअर बिकेम अ गोल्डन मेटल, हर लिटल बॉडी टर्न हार्डनड इन अ फिगर ऑफ सॉलिड गोल्ड, तिथे जे काही स्मूथ आणि जे काही मर्म, जे काही एकदम मऊ जे काही शरीर होतं ते कशात हार्ड अशा सोन्यामध्ये रूपांतर होताना दिसते. अँड व्हॉट हॅड ही डन, त्यानंतर खेद वाटतं, त्याला खूप वाईट वाटतं की मी हे काय करून बसू. अँड दिस स्टोरी वुड बी टू सॅड फॉर अस ऑफ इफ वी lingered too long on this terrible sight. And this King Midas could not bear to look at Marigold, तो काय करतो की तो पाहू शकत नाही त्याच्या मुलीकडे जे सोन्यामध्ये रूपांतर झालेले आहे. आता त्याला त्याची चूक कळलेली आहे की प्रत्येक गोष्ट ही सोन्यातून मोजता येत नाही किंवा सोन्याने विकत घेता येत नाही. जेव्हा त्याला हे अनुभवायला भेटतो तेव्हा तो काय करतो की तो अतिशय सॅड होतो. आणि the story would be too sad for us and if we lingered too long on this terrible sight. And King Midas could not bear to look at Marigold, and yet he could not leave her side, and he felt so sad and sorrowful, and he wished he was the poorest man in all the world, and if only his beloved daughter could be herself again. त्याला काय वाटतं की मी या जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती बनण्याचा प्रयत्न करत होतो, परंतु मी या जगात सर्वात गरीब माणूस आहे, कारण माझी मुलगी ही मी गमावलेलं आहे. अँड इन डिसअपेअर मिडास लुक्ड अबाउट हिम अँड सडनली ही saw the stranger that had visited him the day before. And well Midas said the stranger, how do you like having the golden touch. and तो काय म्हणतो की स्ट्रेंजरला जाऊन भेटतो आणि हाऊ डू यू लाईक हॅविंग द गोल्डन टच. जेव्हा स्ट्रेंजर त्याला विचारतो की तू गोल्डन टच तर प्राप्त केलेला आहेस, परंतु त्यातून तू कसा फील केलेला आहेस हे तो त्याला विचारतो. अँड आय हॅव लॉस्ट एव्हरीथिंग आय रिअली लव्ड, सेड किंग मिडास. मी जे काही प्रेम करत, ज्या काही गोष्टीवर अत्यंत प्रेम करायचं ते सर्व काही मी गमावलेलं आहे बिकॉज ऑफ दिस गोल्डन टच. अँड आय एम फुल ऑफ सॉरो अँड रिग्रेट, गोल्ड इज ऑफ नो यूज टू मी नाव.
मी आता काय झालेलं आहे तर अत्यंत दुःखी आहे, तसेच मला पश्चाताप होतोय. अँड गोल्ड इज ऑफ नो यूज टू मी नाव. जे काही सोनं आहे, जे काही ऐश्वर्य आहे, माझ्यासाठी काय झालेलं आहे तर आता काही युजफुल नाही आहे. and that had visited him 2 days before. And so you have learned something since yesterday, asked the stranger. तू कालपासून काहीतरी शिकलेला आहेस. जे काही शिकलेलं आहेस ते तुझ्या आयुष्यात खूप युजफुल आहे, खूप मिनिंगफुल आहे. हे जे काही लेसन तू शिकलेला आहेस ते लेसन तुला कुठूनच शिकायला भेटलेलं नसतं. नाव विच इज वर्थ मोर द गोल्डन टच ऑर अ कप ऑफ कोल्ड वॉटर. आता सांगा की विच इज वर्थ मोर दॅन गोल्डन टच ऑर अ कप ऑफ कोल्ड वॉटर. जे काही कप ऑफ कोल्ड वॉटर आहे ते जास्त मिनिंगफुल आहे का गोल्डन टच हे जास्त मिनिंगफुल आहे. अ पीस ऑफ ब्रेड आन्सर मिडास अँड इट इज वर्थ ऑल द गोल्ड ऑन अर्थ अँड गोल्ड ऑर युअर ओन लिटल डॉटर आस्क्ड द स्ट्रेंजर. तुला आता काय म्हणजे मौल्यवान वाटते? तुझी मुलगी मौल्यवान वाटते की तुला गोल्ड म्हणजे जे काही सोनं तुला प्राप्त करायचं होतं, जे काही तुझ्याकडे आता जे हवं होतं ते सर्व ऐश्वर्य तुझ्याकडे आहे, ते ऐश्वर्य तुला मौल्यवान वाटते? तो स्ट्रेंजर त्याला विचारतो. ओ माय चाइल्ड क्राईड पोप मिडास. मिडास काय करतो की मला माझी मुलगी आहे, मला काही नको, मला जी काही गोल्डन टचचं जे काही मला वरदान भेटलेलं आहे ते वरदान मला नको आहे, कारण माझ्या मुलगीनं मी गमावलेलं आहे आणि मी अत्यंत दुःखी आहे, असा मिडास अगदी रडत त्याला स्ट्रेंजरला सांगतो. अँड आय वुड नॉट हॅव गिवन वन हेअर ऑफ हर हेड फॉर द पॉवर टू चेंज दॅट द होल अर्थ इनटू गोल्ड. नंतर द स्ट्रेंजर लुक्ड सिरियसली ॲट किंग मिडास. जो काय स्ट्रेंजर आहे तो स्ट्रेंजर हा खूप सिरियसली किंग मिडासकडे पाहतोय. यू आर विशर दॅन यू वेल. तू जे काही मागितलेलंस ते तुला आता भेटलेलं आहे, ही सेड. अँड तो म्हणतो अँड युअर हार्ट इज अ स्टील फ्लेश अँड ब्लड अँड यू नो ट्रूली दॅट द कॉमन थिंग ऑफ लाईफ विच आर within everyone rich are more valuable than riches. तुला आता काय वाटते की जे काही तुझ्याकडे सोनं आहे ते तुझ्यासाठी मौल्यवान वाटते की जे तुझ्याकडे नाते आहेत, जे काही तू सोप्या गोष्टीतून तू मिळवू शकला असतास, त्या गोष्टी तुझ्यासाठी आता इम्पॉर्टंट आहेत. तुझ्यासाठी काय इम्पॉर्टंट आहे हे तो विचारतो. टेल मी, डू यू वॉन्ट टू कीप द गोल्डन टच. तू मला सांग की तुला हे गोल्डन टच सांभाळायचं आहे किंवा तुला हे गोल्डन टच हवा आहे की तुला आणखी काही हवं आहे. नो, इट इज अ हेटफुल टू बी नाव. तो काय म्हणतो की मला आता या सर्व गोष्टींचं काय होतं तर घृणा वाटते, मला सोन्याबद्दल काहीही आता अट्रॅक्शन राहिलेलं नाही. सेड मिडास पॉझिटिव्हली अँड अ फ्लाय सेटल्ड ऑन द किंग नोज अँड इमिडिएटली फेल to the floor and a small scrap of gold Midas returned and then go down to the end of your garden. तो काय म्हणतो की तू जर मनापासून मंतवलेला असशील, तू जर खरंच हार्ट ब्रोक झालं असेल तुझं, तर तू काय कर तर तू बाहेर जा, नदीवर जाऊन तू स्नान कर. सेड द स्ट्रेंजर अँड वॉश युअरसेल्फ इन द वॉटर ऑफ रिव्हर. देन तू नदीच्या पाण्यामध्ये अंघोळ कर. अँड देन ब्रिंग सम वॉटर अँड स्प्रिंकल इट ओव्हर एनिथिंग दॅट यू विश टू चेंज अ बॅक अगेन. जर तुला बाकीचं जे काही आधीचं होतं तसं सौंदर्य परत क्रिएट करायचं असेल तर तू काय कर तर तू आंघोळ करून नदीतून काही पाणी घेऊन ये फुलपात्रातून आणि ते पाणी हे स्प्रिंग कर. जे शिंपणे म्हणतो आपण त्याला, ज्या काही गोष्टी तुला परत आधीच्या स्वरूपात हव्या आहेत त्या गोष्टीवरतून ते पाणी शिंप आणि तुला ते आधीच्यासारखं पाहायला भेटेल. आणि इट इज एनिथिंग दॅट विश टू चेंज कम अगेन. आणि इफ यू डू धिस ट्रूली अँड सिन्सिअरली, जर तू मनापासून आणि खऱ्या स्वरूपात जर असं केलास तर यू कॅन सेट ट्राय अगेन द रिझल्ट ऑफ युअर ग्रीड ऑफ गोल्ड. तुझं जे काही गमवलेलं सोनं आहे ते तुला भेटेल. अँड द किंग मिडास bowed his head and when he looked up again and the stranger has vanished. जेव्हा तो डोळे परत उघडतो तेव्हा तो तिथून काय झालेला आहे, स्ट्रेंजर हा निघून गेले. द किंग रॅन ॲट वन्स टू द रिव्हर. तो पळत धावत गेलेला आहे कारण तो त्याच्या मुलीला गमवलेला आहे, तो त्या दुःखात आहे. आणि अँड विदाउट वेटिंग टू टेक ऑफ हिज क्लॉथ्स ही डिवाइड इन अँड द फुलनेस ऑफ द वॉटर. तो काय करतो की घामाने पूर्ण तो लटपटलेला आहे आणि तो काय करतो की कपडे घेणं देखील विसरून तो
काय करतो तर डायरेक्ट जाऊन तो नदीत उडी टाकतो आणि तो थंड होतो. And he felt at once that a weight had been lifted from his heart and body, and he came out of the river and he was free of golden touch. तो नदीच्या बाहेर येताच तो समजतो की तो गोल्डन टच पासून तो फ्री झालेला आहे, मुक्त झालेला आहे. आणि ही पुट आउट हिज हँड अँड टचेस अ wild rose on the river bank and found with a thankfulness that it remained the same sweet flower. And taking up a water pot and he quickly filled it with river water to took it back to the palace. तो काय करतो तर जे काही पाणी आहे ते पाणी तो घेऊन येतो. परंतु ते पाहून राजवाड्यातला जे काही त्याची राजवाड्यातले जे काही राणीसाहेब आहे किंवा जे काही व्यक्ती आहेत ते सगळे आश्चर्यदायक होतात की एक राजा हा वॉटरपॉट घेऊन हा येत आहे. अँड आय एक्सपेक्ट दॅट द सर्वंट थॉट इन अ व्हेरी स्ट्रेंज टू सी दॅट द रॉयल मास्टर कॅरिंग अ वॉटरपॉट हा एक राजा वॉटरपॉट हा हातात पकडून घेऊन येतोय. हे त्यांच्यासाठी हे काय होतं तर एक अशी घटना होती जी कधीच त्यांनी पाहिलेली नव्हती. बट दॅट वॉटर वॉज अ मोर प्रिसियस टू मिडास दॅन अन ओशन ऑफ गोल्ड. जे काय त्याचं सोन्याचं समुद्र होतं त्यापेक्षा त्याला ते वॉटर हे काय होतं तर खूप मिनिंगफुल होतं. कारण त्यामुळे त्याच्या मुलगीचं जीव वाचला असता आणि किंवा तो त्याच्या मुलीला आणि जे काही सोनं त्याला गमवलेलं आहे ते सोनं त्याला मिळालेलं असेल ते त्याच्यासाठी अतिशय मौल्यवान होतं. The king went straight to the golden figure of little Marigold as he sprinkled the water on her. फर्स्ट तो काय करतो तर जे काय तो वॉटर आणलेला आहे तो पहिल्यांदा तो मॅरीगोल्डवर स्प्रिंकल करतो. अँड ॲज ही स्प्रिंकलेड द वॉटर ऑन हर द रोजी कलर गेट बॅक टू हर चिक्स. तिच्या जे गालावरचे जुनं जे रंग होतं ते रंग हे काय झालेलं आहे ते आधीच्या सारखंच त्या परत ती टर्न झालेली आहे. परत ती मनुष्य रूपात ही टर्न झालेली आहे सोन्यातून. शी बिगन्स टू स्नीज अँड शेक द वॉटर फ्रॉम हर गोल्डन हेअर. शी बिगन्स टू स्नीज अँड शेक द वॉटर फ्रॉम द गोल्डन हेअर. तिचे जे काही गोल्डन हेअर आहेत ते आता काय झालेले आहेत तर सिल्की झालेले आहेत. जे काही ते मनुष्य रूपात ती आधी होती जशी ती सुंदर अशी परी दिसायची जशी ती सोनपरी होती तशीच ती परत ही मनुष्य रूपात ही ट्रान्सफॉर्म झालेली. The king went straight to the golden figure of little Marigold as he sprinkled the water on her, and the rosy color came back to her cheeks, and she began to sneeze and shake the water from her golden hair. And oh father, see how wet I am, and my dress was clean this morning, she said. ती काय म्हणते की how wet I am, मी किती भिजलेली आहे. पाणी जे त्याच्या अंगावर ती सांगते. मेरीगोल्ड डिड नॉट नो व्हॉट हॅड हॅपन टू हर. मेरीगोल्डला तिथं घडलेली कोणतीच घटनाही माहीत नाही आहे. अँड हर फादर डिड नॉट टेल हर हाऊ रॉंग अँड फुलिश ही हॅड बीन. जे काही त्यानं मूर्खपणा केलेला आहे तो मेरीगोल्डला सांगत नाही. अँड ही टूक हर आउट इन टू द गार्डन. तो काय करतो की तिला सोबत घेऊन जातो गार्डनमध्ये. अँड where they watered the flower together and picked the bunch of sweety scented roses. तो काय करतो की जे काही तो गार्डनमधल्या फ्लावर्सना जे काय आंब्याची झाडं आहेत त्यांना जे काय तो स्पर्श केलेला त्या स्पर्शावर तो काय करतो तर तो त्या नदीतलं पाणी हे स्प्रिंक करतो. आणि जेणेकरून तो काय करतो की आता त्याला नेचरचं हे इम्पॉर्टन्स किंवा आनंद हा कोणत्याही ऐश्वर्यात लपलेला नसून हा समाधानीपणात किंवा हा छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद हा लपलेला आहे तो या अनुषंगाने सांगतो. आणि तो काय करतो की त्यातले जे काही फ्लॉवर्स आहेत ज्या गार्डनमध्ये मधले जे फ्लॉवर्स आधी त्याला इतके सुंदर नाही वाटायचे ते सुंदर फ्लॉवर तो काय करतो की कॅच करतो किंवा घेतो आणि तो काय करतो मेरीगोल्ड बरोबर खेळतो. आता ह्या लेसनच्या अनुषंगाने आपल्याला काय पाहायला मिळतं तर आयुष्यात ऐश्वर्य हे खूप मौल्यवान नसून छोट्या छोट्या ज्या काही गोष्टी आपल्याला आनंद देतात त्या गोष्टी ह्या अतिशय इम्पॉर्टंट आहेत. सोन्याच्या किंवा हिऱ्याच्या भावामध्ये आपण जे काही आपल्या रोजची गोष्टी असतात जे काही आपल्या मूलभूत गरजा आहेत त्या गरजा आपण मोजून कधीही यशस्वी होत नाही. यामध्ये काय झालेलं आहे तर या राजाची ही अत्यंत मोठी अशी हार झालेली आहे. तो आधी काय केलेलं आहे तर त्याला अत्यंत गर्विष्ठ
ऐश्वर्याच्या लोभात वरच्या सीडीवर जाऊन थांबतो, परंतु जितक्या वरच्या सीडीवर जातो तितकीच नव्याने त्याची हार तितकीच मोठ्या प्रमाणात त्याची हार ही झालेली दिसून येते. आणि हेअर वी विल स्टॉप टुडे अँड नाव tomorrow we will start with the third topic. So let's bye.